नमस्कार. मी पूजा आपल्या सर्वांचं माझं स्वयंपाकघर अस्सल मराठमोळी चव या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर मावा आज आपण बनवणार आहोत उरलेल्या चपातीपासून पोह्यांसारखा टेस्टी, क्रिस्पी व चवदार असा चुरमा, तिखट चुरमा, शिळ्या चपातीचा तिखट चुरमा. तर चला तर मग साहित्य बघूया आपल्याला काय लागणार आहे ते. तर इथे मी आपल्याकडे जर सकाळच्या किंवा रात्रीची चपाती असेल तर ती आपण व्यवस्थित मिक्सरच्या जारमध्ये अशी बारीक करून घ्यायची आहे. ही मी मिक्सरच्या जारमध्ये अशी बारीक करून घेतली आहे पोह्यांसारखी. आपण एकदा नक्की ट्राय करून बघा. उरलेल्या चपातीपासून हा चुरमा आपण तयार करणार आहोत. तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे, मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. तसेच 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. तसेच कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, एक 10 ते 12. कोथिंबीर घेतलेली आहे, एक लिंबू व थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. तसेच आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे 1 ते 1.5 चमचा आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही लाल तिखट वापरा. तसेच पाव चमचा हळद, एक अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मी थोडीशी साखर टाकणार आहे 1 चमचा, व पाव चमचा हिंग व थोडेसे 8 ते 10 मेथी दाणे मी टाकणार आहे. याच्याने खूप छान टेस्ट येते आपल्या जो चुरमा आहे चपातीचा त्याला. तर मी इथे कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. एक 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे. त्याने आपला जो चपातीचा चुरमा आहे तो छान मऊ होतो व खूप खायलाही चविष्ट लागतो. तर एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आपलं तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये आपण घेतलेले शेंगदाणे जे आहे ते तेलावर कमी आचेवरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर मी आता हे शेंगदाणे व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. व आपण शेंगदाणे जास्त करपवून घ्यायचे नाही आहे, आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. हे बघा, शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. याला खूप जास्त भाजायचं नाही आहे. काढल्यानंतरही हे थोडा वेळ आपले शेंगदाणे गरम असल्यामुळे आतून भाजले जातील. आता मी इथे एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे. माझ्याकडे हा मसाल्याच्या डब्यातील चमचा आहे, ह्याच्याने मी एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेत आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता ही मोहरी व्यवस्थित छान तडतडू द्यायची आहे. आपल्या मोहरी छान तडतडली की त्याचा जो एक सुगंध असतो तो ह्या पोळीच्या चुरम्याला खूप छान लागतो. त्यामुळे मोहरी पूर्ण तडतडू द्यायची. मग त्यामध्ये आपण जिरं आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. तसेच आपण ह्याच्यामध्ये हिंग व मेथीदाणे टाकून घ्यायचे आहे. व आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. आता आपण कांदा व्यवस्थित ह्या सर्व फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे, नाहीतर काय होईल, आपलं जे फोडणी आहे जळू शकते, जिरं वगैरे. म्हणून मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, एक 10 ते 15 पानं मी कढीपत्त्याची टाकलेली आहे. तसेच चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये एक पाव चमचा हळद टाकून घेऊया. मीठ टाकून परतल्याने कांदा लवकर शिजला जातो, लवकर गुलाबी होतो. हे बघा, आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे. व थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आपण इथे टाकून घेणार आहोत. नेहमी मी कोथिंबीर जी आहे
मी तेलामध्ये थोडीशी परतताना टाकते फोडणीमध्ये. त्याच्याने आपल्या जी फोडणी आहे व पदार्थाला छान चव लागते. हे बघा, आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहे. तसेच आपले चपातीचा जो चुरमा आहे हा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला, तो आपण आता ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मीठ व मसाले सर्व आपल्या चपातीच्या चुरम्याला लागले गेलं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार, हे बघा, मी मसाल्याच्या डब्यातली चमच्याने 1 चमचा साखर घातली आहे. तसेच एक अर्धा लिंबाचा रस मी इथे टाकून घेत आहे. आता लिंबू आपण टाकून घेतलेला आहे, तर मिक्स करून घेऊया छान व थोडं वेळ आपण 2 मिनटं ह्याला परतून घेऊया. तुम्ही अशा पद्धतीने चुरमा कधी बनवला आहे का? जर बनवला असेल चपातीचा तिखट चुरमा, तर मला नक्की कमेंट करून कळवा व तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून कळवा व आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा व आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीने पोह्यांसारखा छान मऊ लुसलुशीत व एकदम चविष्ट असा लागतो हा चुरमा. तर नेहमी जर पोहे बनवून खायचा कंटाळा आला असेल आणि चपाती जर शिल्लक असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने चुरमा तयार करू शकता चपातीचा. तर मी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व आता मी प्लेटमध्ये हा चपातीचा चुरमा सर्व करून घेणार आहे. हे बघा, दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे व याची चव जे आपण पोहे करतो त्याच्यासारखीच लागते व त्याच्यापेक्षाही अधिक आपल्याला छान लागते. तर एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही चपातीचा तिखट चुरमा बनवून बघा. याला आम्ही चपातीचे पोहे किंवा चपातीचा भुगा असंही बोलतो आमच्याकडे. तर तुमच्याकडे याला काय बोलतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, अशा पद्धतीने आपला चपातीचा झटपट चविष्ट चवदार असा चुरमा तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत असेच खात राहा व मस्त राहा. तर धन्यवाद.